नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या संपत्तीची चौकशी करा. आदिवासी महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार प्रतिनिधी. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत त्यांच्या मालमत्तेची आणि संपत्तीची चौकशी करण्याची मागणी जिल्ह्यातील 100हून अधिक आदिवासी महिलांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले असून यात प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री, हातभट्टी व भूमाफियांना राजाश्रय मिळत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून हद्दपारीची कारवाई केली जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला असून पोलीस अधीक्षक आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून कॉन्ट्रॅक्ट किलर प्रमाणे काम करत असून आदिवासी समाजाला तुच्छ लेखत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. SP श्रवण दत्त यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांच्या कार्यकाळातील आर्थिक लाभाची व मालमत्तेची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभाराची दखल घेतली नाही तर आदिवासी महिला रस्त्यावर उतरून तीव्र मोर्चा काढतील असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. बोला. आदिवासी आज आम्ही 9 लोकांना हद्दपार केल्यासाठी आम्ही पूर्ण त्यांचा परिवार इथं जमा झालेलो आहे. कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे की ही हद्दपार हे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. तर श्री श्रवण दत्त सरांनी याचं पूर्ण सखोल अभ्यास करावा आणि हद्दपाराची नोटीस मागे घ्यावी ह्यासाठी आलेलो आहे. या नंदुरबार जिल्हा हा आर्थिक गरीब, आर्थिक म्हणजे दुर्बल, मागास, शिक्षणापासून वंचित असताना त्यांना त्यांच्यावर होत असलेला अन्याय जे सामाजिक कार्यकर्ते उठवत आहेत, हे समाजासाठी जे कार्यकर्ते बोलत आहेत त्यांच्यावरच हे पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करून त्यांना हद्दपाराची नोटीस देत आहे. मग समाजासाठी लढणार कोण? हा पण एक प्रश्न निर्माण होते. 9 परिवारांचे लोक जर हद्दपार झाले तर त्यांच्या मागे उरलेले त्यांचे परिवार, मुलं, आई, वडील ह्यांचे देखभाल कोण करणार? यांचं उदरनिर्वाह कसा चालणार? जे घरातले कार्यकर्ते पुरुष आहे त्यांनाच जर हद्दपार केलं तर बाकीच्याने राहायचं कसं? हे या सर्व बाजूने विचार करायला पाहिजे होता आणि मग श्रवण दत्त सरांनी कार्यवाही करायची. एक मोर्चा काढला शहादा तालुक्यामध्ये आणि ह्यांनी हद्दपाराची कार्यवाही तात्काळ केली. का केली बरं? काहीतरी ह्यांचा राजकीय पुढाऱ्यांशी संबंध असेल किंवा ह्यांच्या आर्थिक घडामोडी किंवा त्यांच्या डोक्यावर कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त असेल. त्याशिवाय ते एका मोर्चामुळे असं कोणालाही तडीपार करण्याची कार्यवाही करता येत नाही. ना त्या तडीपार ना त्या मोर्चामध्ये कोण मानहानी झालेली आहे, कोणाचं नुकसान झालं आहे, ना कोणी तक्रार नोंदवलेली आहे की ह्या मोर्चामुळे आमचं असं नुकसान झालं. तरीही ह्यांना हद्दपाराची नोटीस काढली. जे राजकीय पुढारी असतील किंवा त्यांना पुढे करून किंवा ते जे काय हे बघा, जे कार्यकर्ते आवाज उठवतात तर ते पुढाऱ्यांना नको असतात. मग ह्यांना बाहेर कसं काढायचं म्हणून त्यांनी श्रवण दत्त सरांना हाताशी धरलं असेल कदाचित. हा माझा अंदाज आहे. तर ते हद्दपार करताना सरांनी एवढं पण विचार केला पाहिजे होता की हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर मागील काही गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे का, त्यांनी काही खंडणी वसूल केली आहे का, त्यांनी काही देशाविरुद्ध काही कार्यवाही केलेली आहे का, ह्या पण गोष्टीच्या म्हणजे विचारात घेतल्या पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला हद्दपार करण्याचा अधिकार असेल, पण हद्दपार केल्याने काय होणार आहे? त्या परिवाराचं उदरनिर्वाह तुम्ही चालवणार आहात का? आज खेड्यावर जर गेलं तर 10-20 हजार रुपये सहज लागतात महिन्याला. शहरात राहणाऱ्यांना 50,000 रुपये लागतात. तुम्ही आमच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घ्या. आमच्या सर्व 9 परिवारांची हे तुम्हाला आम्ही सांगतो, निष्णून सांगतो. नाहीतर येणाऱ्या काळात जर तुम्ही हद्दपाराची नोटीस परत घेतली नाही
तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही ठाण मांडून बसू. तिथं वास्तव्यास येऊन 9 परिवारासहित आज आम्ही फक्त 9 परिवार आलेला, भविष्यात आम्ही पूर्ण समाज येणार एवढं सांगू इच्छिते की हे हद्दपाराची नोटीस मागे घ्यावी. जय जोहार.